सर्वांचं स्वागत आहे. बिंजोर ग्रुप खारकोपर यांच्या वतीने आयोजित या मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये मान्सून धमाका पावसाची सगळेजण वाट पाहत आहेत. गरमी प्रचंड आहे, परंतु क्रिकेटची गरमागरमी आणि आजच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला देखील आपण त्वरित सुरुवात करणार आहोत. पहिला सामना प्रयान 11 उलवे नोड विरोधात नूर 11 पांडिव या दोन संघादरम्यान. या संघांचे पुरस्कर्ते आले असतील क्रीडांगणावर, तर त्यांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती या. आणि सलामीची जोडी नूर 11 पांदिवे संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय नितेशजी पाटील साहेब, जे या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. तर गणपती बाप्पा मोरया म्हणत आजच्या तिसऱ्या दिवसाचा आपण इथे प्रारंभ करतोय. ध्रुवित मात्रे बॉलिंग अटॅकवर आणि समोर आहे तो निमिष मोहिते. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात आहे. धाव संख्येचा श्री गणेशा झालाय प्रयान 11 उलवे नोड संघासाठी. निमिष मोहितेने खातं उघडलंय. खरं तर दोन्ही उरणचेच खेळाडू आहेत, एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. ओपन अपचं क्रिकेट आहे. पहिला दिवस जासई, त्यानंतर काल आपण पाहिलं चिरले संघ क्वालिफाय झाला सुपर 3 साठी. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. हवेत गेलाय बॉल, बराच हवेत गेला आणि लांबही गेलाय. निमिष मोहितेच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिल्या बॉल वरती लोअर फुलटॉस बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर लेन थोडी मागे घेतली. बाउन्स वरती चढून मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने आपल्या बॅट स्पीडच्या जोरावरती निमिष मोहितेने षटकार. दिला भिरकावून बिल्डिंगच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 षटकार ध्रुवीच्या विरोधात निमिष मोहितेच्या बॅट मधून. विकेट कीपर कडून मिस्टेक जरूर झाली, परंतु बॅकअप दिलं. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचला. डॉट बॉलची होते ते सांगता कमबॅक केले ते ध्रुवित मात्रेने. दोन्ही प्रतिभावान खेळाडू आहेत, यात अजिबात शंका नाही. परंतु सध्याच्या घडीला निमिष मोहितेने जोरदार आक्रमण केलंय ते ध्रुवितच्या विरोधात. पुन्हा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न. टोज वरती जाऊन हा फटका खेचला. वाडिश लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय ऋतांशू, परंतु शक्य नाहीये. फक्त एकच धाव. धाव संख्या 15. 5 षटकांचा सामना आहे म्हटल्यानंतर किमान 80-85 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर असेल, कारण रबर बॉलची इलास्टिसिटी यामुळे धावा जास्त होतात. वाह, काय फटका खेचलाय ऋतांशूने. स्क्वेअर कट पाहायला मिळाला. बॉल गेलाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. चाललाय तो षटकार ऋतांशूच्या बॅट मधून. 21 बॅकफुटला जाऊन जोरदार स्लॅश केलं बॉलला. ऋतांशूने पाठवला स्वीपर कव्हरला. हा षटकार साधावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रयान 11 उलवे नोड संघाची धाव संख्या 21. खरं तर प्रमुख गोलंदाज ध्रुवित मात्रेच्याच विरोधात जोरदार आक्रमण पाहायला मिळालं निमिष मोहिते आणि ऋतांशूचं. ऋतांशू पाटील आणि निमिष मोहिते. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब चॅनल वरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. पंचांसाठी थोडं काम अधिकच वाढलंय. जी बकेट आहे, बकेट ज्यामध्ये सध्या रबर बॉल ठेवण्यात आलेले पाणी भरून, इकडून त्या एंडकडून त्या एंडकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 21. दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय तो प्रथमेश.
पुलचा धमाका निमिषच्या बॅटमधून आक्रमणासाठी सज्ज आहे तो दादरपाडाचा निमिष. ठोकतो आणखी एक षटकार. पहिल्याच बॉल वरती खुलं स्वागत केले निमिषने. ठोकला इथे षटकार. थोडा धीम्या गतीने मात्र हा चेंडू आला. ऋतांशू नाराज आहे परंतु हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. 28 धावा. जोरदार सुरुवात केली प्रयाण 11 उल्वेनोड संघाने. आपण सध्या उल्वेनोड मध्येच आहोत, खारकोपर गावात आहोत. खर तर या उल्वेनोड अगदी प्रगतशील हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात देखील खारकोपर गावाने हे क्रीडांगण वाचून ठेवलंय. हीच मोठी उपलब्धी. फटका जोरदार आहे. बॉल चालला वाडीश लॉंग ऑनला. निमिष थांबायला तयार नाही. त्याच्या बॅट मधून येतो आणखी एक धमाका षटकार. काय खतरनाक फलंदाजी त्याच्या घडीला निमिष मोहिते कडून चालू आहे. पहिल्या षटकात ध्रुवीच्या विरोधात आक्रमण, आता प्रथमेशच्या विरोधात आक्रमण आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 वर. 34 धावा धावफलकावर. विकेट घ्यावीच लागेल. ऋतांशू फक्त एक चेंडू खेळलाय, त्यावरती त्याने एक षटकार मारलाय. बाकीचे सर्वच्या सर्व चेंडू निमिष खेळलाय आणि निमिषच्या बॅट मधून चौकार षटकार आतापर्यंत त्याने मारलेत. 7 बॉल 27 वरती तो खेळतोय. ऋतांशू 1 बॉल 6. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. विकेट कीपर कडून मिस्टेक झाले. स्वतःवरती थोडा नाराज आहे. पंच व्हाईट बॉल चा इशारा करतात. 1+1 अशा एकूण 2 धावा पुन्हा जोडल्या जातील. धावसंख्या 36. बिंजोर ग्रुप यांच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा 3 दिवसांची स्पर्धा आहे. 36 प्रयाण 11 उल्वेनोड संघाची धावसंख्या. विकेटची गरज आहे सध्याच्या घडीला. विकेट घ्यावी लागेल प्रथमेशला. ओ डाऊन द ग्राउंड मारलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट टुवर्ड्स द 24 लाईव्ह इव्हेंट्स कॅमेरामन. ऋतांशूची ताकद पाहायला मिळाली, ती देखील अगदी समोर. स्ट्रेट षटकार. 6 धावा. ज्या पद्धतीने तो बॅट फिरवतो ऋतांशू, जणू का असं वाटतं हॅमर करतो अक्षरशः. डाऊन द ग्राउंड फ्रंट लेग क्लिअर केला आणि त्यानंतर 24चा जो कॅमेरामन आहे, लाईव्हचा कॅमेरामन आहे, त्याच्या अगदी दिशेने मारलेला हा षटकार. दुसरं षटक चालू आहे. बेस्ट बॉलरचे शूज या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले ते सन्माननीय सनी भोईर यांचे देखील इथे आगमन झालंय. सनी भोईर यांना विनंती आहे पाहुण्यांना की आपण मुख्य मंचावरती या. आपलं स्वागत. 42 धावा. धीम्या गतीचा बॉल. व्हॉट अ ग्रेट शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. बिल्डिंगच्या टेरेस वरती जाऊन पडला हा चेंडू. हीच तर चर्चा चालू होते की ऋतांशू किती लांब मारेल. लांबही मारतो, उंचही मारतोय. धमाकेदार फलंदाजी ऋतांशू पाटील कडून देखील. पिकअप शॉट पाहायला मिळाला. तो देखील बॉल स्टिकर वरती लागला होता, तरी सुद्धा बिल्डिंगच्या टेरेस वरती जाऊन पडलाय. तो काऊ कॉर्नरला. कमालीची फटकेबाजी प्रयाण 11 उल्वेनोड संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 48 वर. 48 चोर मध्ये आता हा संघ कुठे पोहोचेल याची चर्चा प्रेक्षकांमध्ये नक्कीच लागली असेल. धावा रोखायला पाहिजेत, खास करून विकेट घ्यावी लागेल. आता विकेट शिवाय पर्याय नाही तो नूर 11 पांदेवेला. व्हॉट अ ग्रेट हाय अँड हँडसम बाय ऋतांशू. कदाचित शर्यत लागले ऋतांशूची की हा एवढा लांब तर तो तेवढा लांब. स्वतःमध्ये शर्यत त्याने लावले. षटकार येतोय बॅक टू बॅक आणि या षटकाराने तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले. दुसरं षटक मार्गस्थ असताना देर इज अ नो पॉवर प्ले. रबर बॉल मध्ये पॉवर प्ले नाहीये परंतु पॉवरफुल बॅटिंग करतोय ऋतांशू आणि निमिष. तब्बल धावा झाल्यात. प्रयाण 11 उल्वेनोडच्या 54 धावा. 50 अप. कॅप्टन खुश आहे. धाव फलकावर. थोडा पुढे ठेवला चेंडू. मिस झाला ऋतांशू. डॉट बॉलची होते सांगता आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रयाण 11 उल्वेनोड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 54 वरती.
टप्पा पडला, थोडा खाली राहिला बॉल आणि बॅट आणि पायाच्या मधून विकेट किपरच्या दिशेने गेला. 2 ओव्हर 54 धावा झाल्यात. सनी भोईर ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज दिलेत त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. पनवेल आणि उरण या दोन्ही खेळाडू या दोनही संघांमध्ये दिसत आहेत. पुढचा जो सामना आहे त्या दोन्ही कॅप्टनला देखील विनंती आहे की जास्त वेळ घेऊ नका, कारण आज एक सेमीफायनल आणि फायनल अशा 2 मॅच एक्स्ट्रा आहेत आणि सर्वांना ठाऊक आहेत की अगोदरच्या ज्या मॅच होणार आहेत 7 मॅचेस त्या सर्वच्या सर्व 5-5 ओव्हरच्या आहेत. तर त्यासाठी आपण कॉपरेट करा, हे फार महत्वाचं आहे. एक मोठी उभी केलेली आहे ती निमिष मोहिते आणि ऋतांशूने. पुन्हा ध्रुवीत येतोय, जबाबदारी मोठी आता ध्रुवीत मात्रेवर. पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा पडला असं वाटलं की थोडा धीम्या गतीने हा बॉल आला. पाऊस पडत नाहीये त्यामुळे बॉल स्किट होणार नाही. कदाचित असं वाटतंय की या ड्राय विकेट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा धीम्या गतीने येऊ शकतो आणि त्याचा फायदा ध्रुवीतने नक्कीच उचललाय. टप्पा मागे ठेवला आणि बॉल आतमध्ये आणलाय. ही खासियत आहे, हा स्पीड स्टार आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर आक्रमण झालं असेल त्याच्या विरोधात, परंतु या ओव्हर मध्ये निमिषच्या विरोधात ध्रुवीत मात्रेने पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि ते करावं लागेल त्याला. टप्पा पडला आणि झपकन आतमध्ये आला बॉल ध्रुवीतचा. स्लाइड बॉल पुढे ठेवला, अडवण्याचा प्रयत्न. पा किती प्रयत्न करतोय. हे क्रिकेट आहे, हे ग्रामीणचे खेळाडू आहेत, जिद्दीने खेळतात. 55 धावा पहिल्या 3 चेंडूंमध्ये ध्रुवीतने फक्त एकच धाव दिले. हे कमबॅक आहे आणि ही जिद्द होती ध्रुवीत मात्रेची, तो चेंडू अडवण्यासाठी, ती एक धाव वाचवण्यासाठी. आता जोरदार लढाई आहे ऋतांशू विरोधात ध्रुवीत. ऋतांशूने तर आक्रमण जोरदार केलंय, लांब मारत नाहीये तर लांबच लांब मारतोय. षटकार नाही तर 8-10 भाषा बोलत असताना त्याची बॅट ऋतांशूची. पहिले 3 चेंडू फक्त एक धाव दिले, 55 झाल्यात. प्रयान 11 उलवे नोड संघाच्या नूर 11 पानदेवीच्या विरोधात. धीम्या गतीचा बॉल, पॅरलल स्ट्रोक मारलाय, जणू काय चपराक. बॉल स्क्वेअर लेगला, षटकार. व्हॉट इज मीन बाय पॉवर? पॉवरचं उत्तर काय, ताकद काय असते ते ऋतांशूकडून पाहायला मिळते. धीम्या गतीचा बॉल होता, लवकर पिक केला आणि ऑन साइडला. आता बॉल टो एंडला लागला होता बॅटच्या, तरी सुद्धा जी पॉवर जनरेट करतो बॅट स्पीडने ऋतांशू पाटील, त्या जोरावरती हा बॉल गेला, स्क्वेअर लेगला षटकार. जे सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांना विनंती आहे जरा नजर ठेवा ऋतांशूच्या फटक्यांवर. लोअर फुल टॉस बॉल, कव्हरच्या दिशेने हा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, पायाने चेंडू अडवलाय. सध्या फुटबॉलचं वर्ल्ड कप चालू आहे, आजच फायनल आहे म्हणजे पाठ आहे आणि ते पायांचा चांगला वापर. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. धावसंख्या 63 या ओव्हर मध्ये आतापर्यंत 9 धावा दिल्यात. 5 बॉल मध्ये ध्रुवीतने नक्कीच कमबॅक केलंय. विकेटच्या शोधात आहे हा संघ. 3रं षटक चालू आहे, 5 ओव्हरची मॅच. गती कमी केली, पुन्हा मारलाय स्वीपर कव्हरला. व्हॉट अ शॉट. ऋतांशूची पॉवर, ऋतांशूची ताकद. ऋतांशू अक्षरशः तुटून पडला गोलंदाजांवरती. पॉइंटच्या वरतून सेवाग स्टाईल मारलेला हा षटकार. सोपं काम नाही अशा पद्धतीचं फटकं खेचणं. बॅकफुटला जात असताना स्लाइस केलं बॉलला जोरात, पॉइंटच्या वरतून स्वीपर कव्हरच्या दिशेने मारलेला हा जबरदस्त फटका ऋतांशू पाटीलचा षटकार. असे फटके पाहण्यालायक असतात, प्रेक्षकांना आवडतात. वेट केलं, त्यानंतर थोडा बॅकफुटला गेला आणि तिथून बॉल खेचला तो स्वीपर कव्हरला. जणू काय वीरेंद्र सेवागची आठवण करून त्याने दिले. 6 धावा आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ध्रुवीतने पहिल्या 3 चेंडूंवरती एकच दिली होती, परंतु त्यानंतरच्या चेंडूंवरती त्याला देखील सपाटून मार मिळाला. 2 ओव्हर मध्ये 36 दिला ध्रुवीतने आणि 3 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 69. हे विसरून चालणार नाही की सेकंड इनिंग येणं बाकी आहे. ऋतांशू आक्रमण करू शकतो, त्याचबरोबरीने निमिष आक्रमण करू शकतो. तसं आक्रमण दुसऱ्या बाजूने देखील होऊ शकतं. 69. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. थोडं डिस्कशन चालू आहे कारण विकेट पाहिजे.
प्रयान 11 उलवे नोड हा संघ जोरदार कामगिरी करतोय मैदानात. घोडदौड जोरात चालू आहे आणि या संघाचे पुरस्कर्ते अक्षयजी म्हात्रे आणि करणजी म्हात्रे साहेब या मुख्य मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि तिकडे नूर 11 पांदिवेचे पुरस्कर्ते देखील आहेत. नितेश पाटील साहेब आपलंही स्वागत आहे. खरं तर नितेश पाटील साहेब जे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक सरप्राईज गिफ्ट आहे आणि 2 सरप्राईज गिफ्ट आहेत. एक ग्रामीणला वेगळं, एक ओपनला वेगळं. क्या बात आहे. प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत म्हणूनच त्यांनी संघ पुरस्कृत केलाय आणि पारितोषिक देखील दिले. डॉट बॉलची गरज आहे. साईल आलाय गोलंदाजीसाठी. रबर बॉल मध्ये पाऊस पडत नसला की गोलंदाजांसाठी थोडं कठीण काम आहे आणि त्याचा फायदा बरोबर ऋतांशु आणि निमेशने इथे उचललाय. 69. पुन्हा स्क्वेअर लेगला मारला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच धाव. ऋतांशु स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. 8 बॉल 38 वरती खेळतोय ऋतांशु आणि निमेश मोहिते खेळतोय 12 बॉल 29 वरती आणि संघाची धावसंख्या 70. मी विनंती करतोय की जी अलकाजर कार आहे ती कृपया करून थोडी बाजूला घ्या. जी मेन एंट्री गेटचा जो रस्ता आहे. ऋतांशु, मी मगाशीच म्हटलं की त्याची शर्यत स्वतःचीच चालू आहे की या अगोदरचा षटकार 65 मीटर 70 मीटर 80 मीटर 85 मीटर जणू का रेस लागले स्वतःमध्ये. लांब लचक षटकार तो मारतोय. थोडा बॅकफुटला गेला आणि तिथून त्याने हा बॉल खेचला. त्याची पॉवर सध्या पाहायला मिळते. पॉवर हिटिंग बाय ऋतांशु. कॅमेरामनचं पण कौतुक करायला पाहिजे. एवढ्या लांब लचक षटकार मारून सुद्धा ते बॉल फॉलो करतायत. ऋतांशु कळतोय 44 वर. 9 बॉल 44. हा तर रेकॉर्डच होईल आता. खोलात टाकलेला बॉल बरोबर हा चेंडू ठेवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय ऋतांशु. विकेट कीपरच्या दिशेने थ्रो नाही परंतु बॉलर एंडला थ्रो होता आणि ते 2 धावा घेतल्यात आणि आता ऋतांशु जाऊन पोहोचलाय. $78 झाल्यात आणि ऋतांशु कळतोय 46 वर. फटका फसलाय. कॅच होईल का? क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतोय. विकेटची गरज आणि वडक कॅच. अशा इनिंगचा खात्मा कमालीच्या कॅचने झालाय परंतु ऋतांशु पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. अर्धशतकाच्या अगदी जवळ होता. 46 वरती तो खेळत होता परंतु टॉपेज घेतल्या आणि लॉंगांवरून येत असताना क्षेत्ररक्षक विवेकने जबरदस्त झेल टिपला आणि ऋतांशु पाटीलच्या इनिंगचा मात्र इथे खात्मा झाला. 11 बॉल 46 धावसंख्येची इनिंग ज्यामध्ये लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि ऋतांशु पाटील आता माघारी पोहोचतोय. एकूण धावा झाल्यात त्या 78 धावा. काय बॅटिंग केली ऋतांशुने. मयूर भोईर सध्या मैदानात दाखल झालाय. 1 डाऊन पोझिशन वरती धावा रोखाव्या लागतील. मागचे दोन्ही दिवस आपण पाहिले ग्रामीण जे होते सर्वांना ठाऊक आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण ठाऊक आहे जरी आपण 90च्या आतमध्ये रोखलं 95च्या आतमध्ये रोखलं तरी सुद्धा धावांचा पाठलाग होऊ शकतो. रबर बॉलचं क्रिकेट आहे. धावा अगदी खोऱ्याने येतात आणि पाऊस पडत नसला तर धावा आणखीच येतात. खराब चेंडू पंच इथे दंडित करतायत. अतिरिक्त धाव मात्र इथे घेतली जाणार. मयूर भोईर सध्या मैदानात दाखल झाला. 79 धावा झाल्यात. प्रयान 11 उलवे नोड आणि नूर 11 पांदिवे या 2 संघादरम्यान चालू असलेला आजचा 3ऱ्या दिवसातील पहिला सामना इथे रंगतोय. फर्स्ट इनिंग चालू आहे. तो फसवा बॉल विकेट कीपर देखील फसलाय परंतु मागे 2 क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल. ऋतांशु बाद झालाय. थोडी संधी आहे गोलंदाजांना देखील. लेगबाईच्या स्वरूपात ही धाव असेल. 80 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर.
धावा रोखाव्या लागतील आता, कारण 4 ओव्हरमध्ये 80 म्हणजे जवळजवळ 20च्या सरासरीने धावा कुठल्यात. यानंतरची लढत असेल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण दिती स्पोर्ट्स खारकोपर विरोधात रुचिता 11 उलवेनोड. आणखी एक उलवेनोडचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. ऋतांशु पाटील 8 बॉल 44 वरती खेळत होता. मला आठवण झाली की एका नेपाळच्या आय थिंक खेळाडूने 9 बॉल मध्ये अर्धशतक झळकवलं होतं T20I मध्ये एशियन गेम्सला. कदाचित त्यापर्यंत तो पोहोचला असता, परंतु विकेट त्याची गेली. शुभमने या अगोदरचा षटक टाकला अशी अपडेट मिळते. आणि आता गोलंदाजीसाठी साहिल आलाय. 4 ओव्हर 80 धावा झाल्यात. शेवटचं षटक समोर मयूर. हो, मयूरच्या बॅटमधून लॉंग ऑनला ऋतांशूची जागा भरून काढतो असं वाटतंय. षटकार 6 धावा. हे दोन्ही बलवान आहेत. ऋतांशूची परफेक्ट जागा कोणी भरून काढले तर तो मयूर आहे. याने पण जोरदार हॅमर केलं. बॅट हातातून निसटली होती, एक हात निसटला होता, तरी सुद्धा बॉल लॉंग ऑनला गेला. 6 धावांसाठी. एकूण धाव संख्या 86. 5 चेंडू शिल्लक आहेत. 100 पार जाईल का धाव संख्या? ओ हेलिकॉप्टर, व्हाट अ ग्रेट शॉट बाय मयूर भोईर टुवर्ड्स द लॉंग ऑन. अफलातून दर्जेदार यॉर्कर बॉलला हेलिकॉप्टरने उचलला, पंख दिले चेंडूला. कम्मालीचा षटकार. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. यॉर्करला अक्षरशः खोदून काढलं, बॉलला पंख दिले, उडवला हवेत. हेलिकॉप्टर शॉट बाय मयूर भोईर. काय कम्मालीची फटकेबाजी चालू आहे प्रियान 11 उलवेनोड संघाकडून. कॅप्टन मैदानात दाखल झाला नाही, परंतु त्याच्या फलंदाजाने केलेली कमाल. 92 धावा. 92. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. शॉर्ट पिच हॅमर करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहतच राहील. सलग 3 मारलेत मयूरने. फक्त नाव बदली झालं, आक्रमण तेच चालू आहे. विकेट जरी गेली असली तरी सुद्धा स्पीड काही कमी झाला नाही तो प्रियान 11 उलवेनोडचा. सलग 3 षटकार मयूरच्या बॅट मधून आलेत. आणि या षटकाराने धाव फलक आता जाऊन पोहोचलाय 100च्या अगदी जवळ. धाव संख्या धाव फलकावर. मागच्या 2 दिवसांमध्ये 100 धाव संख्या झालेली नाहीये. कदाचित तो रेकॉर्ड आता मोडला जाईल असं दिसतंय. 98. चौथाही मारण्याचा प्रयत्न होता. साहिलचा चेंडू थोडा खाली राहिला. मयूरला स्ट्राईक हवीये. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक पुढे आला. 2 धावा घेतल्या. 100 धावा. प्रियान 11 उलवेनोड संघाच्या बिंजोर ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये 5 षटकं समाप्त झालेली नाहीयेत. कारण मात्रेसाहेब, अक्षय मात्रेसाहेब यांनी पुरस्कृत केलेला प्रियान 11 उलवेनोड पोहोचलाय 100 वर. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे. वेगवान फटका होता. आणखी 4 धावा. षटकार चौकार, चौकार षटकार हेच सध्या चालू आहे ते मैदानात. आणि धाव संख्या आता तब्बल 104. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती मात्र धावा आल्या. त्या 2-5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रियान 11 उलवेनोड संघाची धावसंख्या तब्बल 106. फक्त 1 विकेट ऋतांशूची गेली. आणि 107 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल तो नूर 11 पांदेवे संघाला. या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटासाठी जी बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे, श्रीयुत डेव्हलपर्स चे मालक सन्माननीय मनोहर कुंभार सर हे आमचे पाहुणे, ते अगदी थोड्याच वेळात इथे उपस्थित होतील. आणि त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ती बाईक मला असं वाटतं इथे पोहोचलेली आहे. श्रीयुत डेव्हलपर्स मनोहर कुंभार. आणि त्याचबरोबर ट्रॉफी स्पॉन्सर्स देखील तेच आहेत. मनोहर कुंभार साहेब, आपलं स्वागत आहे आणि आभार देखील. मयूर भोईर शेवटी जोरदार आक्रमण.
आणि तब्बल 106 आणि आता 5 ओव्हरमध्ये 107 धावांचा पाठलाग करायचे. कुठेही जाऊ नका. नूर 11 पांदेवे देखील त्याच ईर्षेने आणि त्याच जिद्दीने धावांचा पाठलाग करेल यात शंका नाही. जरा स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. ऋतांशु पाटील 11 बॉल 46 खेळला एका क्षणाला, तो 8 बॉल 44 वरती होता. मला असं वाटलं की इंटरनॅशनल रेकॉर्ड जो आहे फास्टेस्ट 50चा 9 बॉल मध्ये तो देखील मोडीत काढतोय की काय, परंतु तो बाद झाला. आणि त्यानंतर निमेश मोहिते 12 बॉल 29 नाबाद राहिला आणि शेवटी मयूर भोईरने पिसच काढली. 7 बॉल 26 तो खेळला. 5 ओव्हरमध्ये तब्बल 106 धावा, 107चा पाठलाग करायचे तो नूर 11 पांदेवे संघाला. यानंतरची लढत आहे दिती स्पोर्ट्स खारकोपर विरोधात रुचिता 11 उलवेनोड. तर दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा, चेंडूची पूर्तता करा त्वरित. यस, मला असं वाटतं मैदानात चेंडू उपलब्ध आहेत. 5 ओव्हरमध्ये 107 धावांचा पाठलाग. बॉलिंग अगदी मी म्हणते ना, बॉलिंग अनालिसिस रबर बॉल मध्ये करणं जरा समालोचकाला पण कठीण काम आहे. असं वाटतं की आपण बॉलर्सला देखील डिमॉरलाइज करतोय की काय. कधी कधी गोलंदाजही हवी ठरतात, परंतु त्यासाठी तशी उपयुक्त परिस्थिती देखील असायला पाहिजे. 5 ओव्हरमध्ये 107 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचे ते नूर 11 पांदेवे संघाला. किमान 22च्या सरासरीने कराव्याच लागतील. 22 × 5 म्हटल्यानंतर 110. साधं सोपं समीकरण आहे, पाहूया. परंतु जे कागदावरती सोपं दिसतंय ते सत्यात उतरवणं देखील तेवढंच कठीण काम आहे. श्रीयुत डेव्हलपरचे सन्माननीय आमचे मालक मनोहरजी कुंभार साहेब, ज्यांनी या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटासाठी आम्हाला बाईक पुरस्कृत केले. त्याचबरोबर आमचे नूर 11 पांदेवेचे संघ मालक आहेत, जो संघ सध्या मैदानात उतरलाय. बॅटिंग त्यांना धावा करायचे 107. त्यांनी देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सरप्राईज गिफ्ट दिलेत. ग्रामीणसाठी पण वेगळं आणि सिटी म्हणजे ओपन अप क्रिकेटसाठी देखील वेगळं. अक्षयजी मात्रे, करणजी मात्रे यांच्या संघाने तर 106 धावा कुठल्यात. जोरदार बॅटिंग त्याने मात्र केलेली आणि आता त्याच 106 107चा पाठलाग करायचे नूर 11 पांदेवे संघाला. सर्वांचं स्वागत आहे 24 लाईव्ह इव्हेंट. सांगायची गरज नाही. असं एक म्हणजे असं म्हणतात ना की 24 लाईव्ह इव्हेंटच्या आता चॅनलला ऍडव्हर्टाइजमेंटची गरज नाही. कदाचित त्यावरती जो झळकेल त्याची ऍडव्हर्टाइजमेंट होऊन जाईल असं चित्र बदली केलंय. त्यामागे त्याची मेहनत देखील आहे, प्रचंड मेहनत आहे. नुकताच रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची जी स्पर्धा आहे सीझन 2 चा ऑप्शन देखील संपन्न झालंय. त्याची देखील चर्चा चालू आहे सातत्याने. पाहुणे उपस्थित होत आहेत, सर्वांचं स्वागत आहे. आणि पुढच्या दोन्ही टीमला दोन्ही टीम्सला देखील विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी. आणि आमचे सन्माननीय नूर 11 पांदेवेचे संघ मालक नितेशजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांच्याकडे देखील पाहून वाटते ते कदाचित उतरू शकतात ड्रेस कोड पाहून. चला तर मागच्या दिशेने वळूया. 107चा पाठलाग करायचे तो नूर 11 पांदेवे संघाला. पहिला षटक घेऊन आलाय तो सचिन मोरे. बिट्टू आणि स्ट्रायकर एंडला बॅटर आहे सूर्या मस्कर आणि त्याच्या साथीला टीमचा कॅप्टन सज्जन मोकल. टप्पा पडला आणि त्यानंतर बाहेर निघाला हा चेंडू, हलकासा बाहेर निघाला. पंच कोणताच इशारा देत नाहीयेत. डॉट बॉलने होते ते सुरुवात. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकलाय पंच. पंच निर्णय काय? हा व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर 1 बाउन्स. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर मात्र वेगवान चेंडू बीट करतो बॅटरला.
पाहुण्यांचे इथे आगमन होत असताना टपली मारले ती देखील कव्हर्सला. पाहुण्यांचे इथे स्वागत केलंय षटकाराने. सूर्या मस्करच्या बाटमधून येतो हा षटकार आणि सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचे इथे आगमन होत आहे. बिंजोर ग्रुप खारकोपर यांच्या वतीने संपन्न होत असणाऱ्या या स्पर्धेमध्ये आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. सर्वांना ठाऊक आहे त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम, युवकांशी असलेलं त्यांचं नातं, आणि म्हणूनच आज त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतोय. लॉंगॉनला मारण्याचा प्रयत्न होता, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक होतोय दूरवरून, परंतु कॅच मात्र झाली नाही. ऋतांशू, रबर बॉल ची स्पर्धा काही वेगळीच आहे. रबर बॉल क्रिकेटचं महत्व काही वेगळंच आहे. रबर बॉल क्रिकेटचा आपण विचार केला तर थोडा मजेशीर पण आहे. पाऊस पडत असतो, सध्या थोडा पाऊस थांबलाय, परंतु ठीक आहे. पाऊस पडत असताना रबर बॉलची एक वेगळीच मजा आहे. धावा झाल्यात त्या 9, पाठलाग करायचे 107चा. सूर्याचा हा फटका, बॉल फेकून दिले मिड विकेटला. षटकार, 6 धावा येत आहेत आणि याचीच तर गरज आहे, कारण तब्बल 5 ओव्हरमध्ये 107 धावांचा पाठलाग करायचा. 107. सूर्या मस्कर परफेक्ट बॅटवरती घेतला हा बॉल आणि जिथे प्रेक्षक गृह बांधलाय त्या दिशेने मारलेला हा षटकार. एकूण धावसंख्या 15-15. सन्माननीय प्रीतमदादा या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. शेवटी समाजकारण, राजकारण या सर्व गोष्टी करत असताना कधी कधी वेळही मिळत नाही, परंतु जो आवडता खेळ आहे क्रिकेट, त्याच्या समवेत जोडल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. बॉल मागे, शॉट फाईन लेगला, फक्त एकच धाव. 21 ते 22 ची सरासरी पाहिजे 110 धावांचा 107चा पाठलाग करण्यासाठी, आणि आता धावा झाल्या त्या 16. शेवटचा चेंडू बाकी. अपेक्षा असेल कदाचित षटकाराची. दिती स्पोर्ट्स खारकोपर टीमचा कॅप्टन तो देखील इथे उपस्थित झालाय. रुचिरा 11 या टीमचा देखील कॅप्टन इथे उपस्थित झालाय. टप्पा पडला आणि बिट्टूचा चेंडू मात्र बाहेर निघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. आणि मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण थोडं मंचाच्या समोर या. आपण इथे टॉस करणार आहोत. आदरणीय प्रीतमदादा यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा पुढील मॅचचा. आदरणीय प्रीतमदादांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करावा पुढील सामन्याचा. दोन्ही कॅप्टन या. दिती स्पोर्ट्स खारकोपर विरोधात रुचिता 11 उलवेनोड या दोन संघादरम्यानची लढत आहे. दादा, आज ओपन अपचं क्रिकेट आहे. 2 दिवस ग्रामीण क्रिकेट आपण पाहिलं. अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व, राजकारण असू दे, समाजकारण असू दे, अत्यंत संयमीपणाने लोकांशी जोडलेले नेतृत्व, अर्थातच प्रीतमदादा, आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे होतोय टॉस. टॉस जिंकलाय दिती स्पोर्ट्स खारकोपरने. मी दादांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा सन्मानाने या मंचावरती या, स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. धावसंख्या ती मात्र 16. 24 बॉल मध्ये 91 धावसंख्येचा पाठलाग करायचे. 91. फुल टॉस सहजरित्या भिरकावून दिल्या सूर्या मस्करने फाईन लेगच्या वरतून. 6 धावांसाठी षटकार. आक्रमणाची तर गरजच आहे. गोलंदाजीसाठी वैभव पाटील दुसऱ्या षटकात आलाय. बिंजोर ग्रुप, खर तरी नाव बैलगाडा, परंतु क्रिकेटमध्ये देखील तेवढीच अग्रेसर असताना 6 धावा, आणि या 6 धावा संख्येने स्कोर 22 झालाय. तब्बल 107 धावांचा पाठलाग करायचे नूर 11 पांदिवे संघाला. क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे आणि रबर बॉल आणि पाऊस एक वेगळाच आनंद देत असतो. आणि आज सुट्टीचा दिवस आहे. 22 धावा, धावफलकावर 22. फटका फसला. वैभवला ठाऊक आहे फलंदाजापासून चेंडू आपण दूर ठेवले आणि लाईन व्यवस्थित, लेंथ व्यवस्थित ठेवली तर कदाचित आपला बचाव होऊ शकतो. अशाच पद्धतीचे चेंडू ऋतांशूच्या विरोधात टाकण्यात आले, परंतु त्याने ते बरोबर टपलवले. 2 षटकार मारले होते त्याने स्वीपर कव्हरला. पुन्हा अमर केलाय. चांगली गोलंदाजी वैभव कडून. मागच्या 2ही चेंडूंवरती एकही धाव नाहीये, परंतु आता पाहुण्यांचा सन्मान
आपण या मुख्य मंचावरती करतोय. सन्माननीय सूरजजी घरत यांना विनंती आहे मंचावरती उपस्थित आदरणीय प्रीतम दादांचा आपण इथे सन्मान करावा. बिंजोर ग्रुपच्या वतीनं आयोजित या स्पर्धेमध्ये आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांची उपस्थितीला लाभलेली आहे आणि सूरजजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण प्रीतमदादा यांचा सन्मान मात्र या मुख्य मंचावरती करतोय. आदरणीय दादांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. या दरम्यान 6 धावा येत आहेत. मुख्य मंचावरती आपण सन्मान करतोय. सूरजजी घरत यांच्या शुभ हस्ते आदरणीय प्रीतमदादा आपलं मनपूर्वक स्वागत. सामाजिक आणि राजकीय जीवनात अगदी ईर्षेने काम करत असताना समाज मूल्य जपत दादांनी अनेक मोठी कामं केलेली ती प्रत्येकाला ठाऊक आहेत. पिरकोनचे उपसरपंच नितेशजी पाटील यांचाही सन्मान मात्र मुख्य मंचावरती करण्यात येईल. जे नूर 11 पानदेव्याचे पुरस्कर्ते. धावा 28 आहेत. 28 गरज आहे चौकार षटकारांची. फुल टॉस लॉंग ऑनला मारलाय. पाठवरती व्यवस्थित बॉल आलाय. 6 धावा 34. आणि मी दादांना विनंती करतो की आपण या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. एक पण इथे करतोय पिरकोनचे उपसरपंच जे नूर 11 पानदिवेचे पुरस्कर्ते आहेत. पंच एक 2 मिनिटं फक्त. नितेशजी पाटील साहेब यांचा सन्मान मात्र इथे संपन्न होता आणि आदरणीय प्रीतम दादांना विनंती की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. बिंजोर ग्रुप खारकोपर आणि मान्सून कप 2026 एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या सर्व खेळाडूंचं कौतुक करूया. कारण पावसाळी खेळ म्हणजे हा खरा चिखलातला मातीतला हा खेळ आहे आणि रबर बॉल अंपायर्स रबर बॉल चांगलाच लागत असेल मला वाटतं हे करताना. आणि अतिशय आल्या जोर बघितला आपल्या खेळाडूंचा की जोर म्हणजे ग्राउंडच्या बाहेर जाणारा जोर हा खरा आपल्या गावातल्या मातीचा जोर मला इथे दिसतोय हे देखील मला सांगावं लागेल. आणि मी खेळाडूंना नेहमी सांगत आलोय की आपण शेवटी खेळ खेळतो कोणासाठी? खेळ खेळतो आपल्या भागाचं गावाचं आपल्या भारताचं नाव पुढे जाण्यासाठी खेळत असतो. आणि आमची एकच इच्छा आहे. मी तर क्रिकेटला याच्यासाठी येतो तुम्हाला खरं सांगतो की तुमच्यातून चांगले खेळाडू घडून हे भारताच्या टीममध्ये आम्हाला दिसायला पाहिजे ह्याच्यासाठी मी येत असतो. नाहीतर क्रिकेटला काय बरेच जण येतात. नाहीतर क्रिकेट म्हणजे काय त्याला आयोजन करताना नाव ठेवणं की पैसे कमवतात पार्ट्या करतात असं नाही आहे. परंतु शेवटी बघा आयोजन करते नसते तर कदाचित आपल्याला प्लॅटफॉर्म मिळाला नसता. त्यामुळे मी हे आयोजनकर्त्यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन इथे केलंय. मला वाटतं बाईक वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवल्यात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता तुम्ही या पनवेल उरण खालापूरमधले बघितलेत तर रजत परत आपला दिगोड्याचा एक आणि असे बरेच खेळाडू आता भारताच्या टीममध्ये आपण खेळताना बघतोय टेनिस क्रिकेटमध्ये. तर तुम्ही देखील त्या पद्धतीनं प्रयत्न करा. 100% सांगतो की आता बघा या खारकोपर गावाचं मैदान आम्ही सगळ्यांनी मिळून सोडवू शकलो. आपल्या इकडे तर उरण भागात कुठेच मैदान नाहीये तुम्ही बघताय. परंतु त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय. किती काही झालं परंतु एक अकॅडमी आपल्या इथे सरावासाठी असावी ही मनोमनी इच्छा आमची सगळ्यांची आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा खेळाडूंचं मी या खारकोपरचा मुलगा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो कौतुक करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देखील देतो. इथून पुढे एकच सांगतो कुठेही टीम किंवा कुठेही स्पर्धा भरा परंतु त्याच्यातून तुमचा प्रांजळ आणि एकदम महत्त्वाचा हेतू असला पाहिजे की माझं वाक्य एक लक्षात ठेवा. हार जीत ही चालत असते परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नये आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे. तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आयोजनकर्त्यांनी आम्हाला बोलावून इथे मान सन्मान दिला त्याबद्दल देखील शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप आभारी आहे प्रीतम दादा आपले मनापासून आभार. आणि सिच्युएशन सांगतो 34 धावा झाल्या 34. अतिशय लाख मोलाचा संदेश मात्र प्रीतम दादांनी दिला की पराभव झाल्यानंतर खचू नये आणि विजयी झाल्यानंतर मात्र उन्मत्त होऊ नये. हरेशजी माळी साहेब यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. 34 धावा झाल्यात. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. आदरणीय प्रीतम दादांची उपस्थिती आपल्याला इथे लाभली. 19 बॉल 73 करायचे. वैभव पाटील करतोय गोलंदाजी. स्वतः कॅच खाली येण्याचा प्रयत्न आणि इथे झेल सुटलाय.
थोडा मोमेंटम कट झाला, परंतु वैभव पाटीलने फसवलं होतं सूर्या मस्करला, परंतु झेल त्याच्याच हातातून निसटला. वैभव पाटीलने या षटकात धावा दिल्या 18. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाली ती 34 आणि आता 18 बॉल 73 धावांची गरज आहे. 18 चेंडू 73 ची गरज. प्रीतम दादांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळाली. त्यांचं मनोगत देखील आपण इथे ऐकलं. पुढील मॅचचा देखील टॉस संपन्न झालेला आहे. 18 बॉल 73 करायचे. अशक्य असं काहीच नाही, कारण समोरची टीम ने जेवढ्या धावा केल्या त्याच्या विरोधात फक्त एक धाव. अद्याप एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. सध्या मैदानात सज्जन मोकल आणि जो टीमचा कॅप्टन आहे लीड करतो टीमला, आणि त्याच्या साथीला आहे तो सूर्या मस्कर. वैभव पाटीलचं एक षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकात बिट्टूने पहिलं षटक टाकलं आणि त्यानंतर एक षटक आता आपण पाहिलं ते वैभव पाटील कडून. काय गोलंदाजी केली होती रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझन मध्ये. तिथून या खेळाडूने मागे पाहिलंच नाही. आणि आता 18 बॉल 73 आणि स्पर्धेचा आयोजक सध्या मैदानात गोलंदाजीसाठी दाखल झालाय. आयुष गोंधळी तिसऱ्या षटकात बॉलिंग साठी. पंच इथे नो बॉल घोषित करतात. अशा धावा जर का आल्या तर कमबॅक होऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. नो बॉल +1. 2 धावा तर नक्कीच आहेत, कारण लेग साईडच्या बराच बाहेर हा चेंडू होता. जरी नो बॉल वरती आक्षेप असला तरी सुद्धा व्हाईट बॉल नक्कीच असू शकतो. 36 धावा धावफलकावरती आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18 बॉल विजयासाठी धावा करायचे तर 71-71 पंच इशारा करतायत फ्रीडचा. नामी संधी आयुष गोंधळी या बिंजोर ग्रुपचा देखील सदस्य आणि त्याचबरोबरीने स्वतः आयोजक आहे, परंतु सध्या गोलंदाजीसाठी आलाय. प्राण 11 उल्वे नोड संघाकडून सूर्या मस्कर. जेवढा उंच मारलाय तेवढा लांबही मारलाय. षटकार सूर्याच्या बॅटमधून. गरज आहे धावांची आणि कदाचित आयुष गोंधळीच्या विरोधात आक्रमण होऊ शकतं आणि त्याची गरज आहे नूर 11 पांदिवे संघाला. बारा बॉल 39 वरती खेळतोय तो सूर्या मस्कर. या देखील खेळाडूने आपल्या गावासाठी आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यासाठी नेहमीच चांगली कामगिरी केली. 42 17 बॉल 65 धावांची गरज. चौकार षटकार. EA स्पोर्ट्सची मॅच जणू काय चालू आहे कम्प्युटरवरती असंच वाटतंय. पाऊस पडलाय. चौकार षटकारांचा आयुष गोलंदाजी करत असताना फसवलाय. लेग ब्रेकचा इथे वापर पाहायला मिळाला. खारकोपर ही स्पिनरची भूमी आहे, म्हणजे या गावातून तुम्हाला स्पिनर्स नेहमीच पाहायला मिळाले. लेग ब्रेक ऑफ ब्रेक. लेग ब्रेकचा वापर करण्यात आला सूर्याच्या विरोधात आयुष कडून. 16 चेंडू 65 ची गरज. मोठी लढाई. अद्याप एकही विकेट गेलेली नाहीये. कदाचित लेग स्टंपच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. अतिरिक्त धाव संख्येने स्कोर 43 झाला. गेम ऑन, मॅच ऑन. या ओव्हरमध्ये थोड्या धावा आल्या त्यामुळे पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय तो संघ. नूर 11 पांथिवे. ऋतांशू अडवण्याचा प्रयत्न. सज्जन मोकल धावलाय परंतु नाही. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करत असताना 44-44. 16 बॉल 63. प्रत्येक चेंडू मागे किमान 4 धावा असंच समीकरण. 63 पाहिजे 16 चेंडूंमध्ये. पहिला सामना आणि लॉंग ऑफला खेचलाय सूर्याने. तो देखील थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. बॉल टू बॉल इक्वेशन, परंतु षटकार आणि चौकारांमध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा षटकार होता सूर्या मस्करचा. बरोबर पिक केला. टप्प्यापर्यंत पोहोचला. स्लाइड पाय पुढे घेतले आणि त्यानंतर लॉंग ऑफला मारलेला हा कम्मालीचा षटकार होता. 6 धावा. ऋतांशू आला आता विकेट किपिंग करण्यासाठी. धावा संख्या झाली ती 50. 15 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 57. 14 बॉल 45 वरती खेळतोय तो सूर्या मस्कर. 100-107 धावांचा पाठलाग करायचे. तो होऊ शकतो का याकडे सर्वांच्या नजरा. याच खारकोपरचा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय आपल्याच आयोजनामध्ये, परंतु प्रयाण 11 उल्वे नोड संघाकडून.
मागची 2 षटकं चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु त्यानंतर आयुषच्या विरोधात जोरात आक्रमण केलंय ते सूर्या. थोडा थांबलाय. लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न कदाचित विकर. पाहूया आयुष कशा पद्धतीने कमबॅक करतोय. 50 धावा. टप्पा पडला, हलकासा थोडा खाली राहिला, बाहेर निघाला हा चेंडू. मिड विकेटच्या दिशेने सज्जन मोकल स्ट्रायकर वरती आणण्याचा प्रयत्न करतोय सूर्याला, परंतु नाही संधी. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 107 धावांचा पाठलाग करत असताना 51 वरती 51. सूर्या मस्कर 15 बॉल 46 वरती खेळतोय. 14 बॉल 55 धावांची गरज आहे. 5 ओव्हरची मॅच. सज्जनला देखील आता तुटून पडावं लागेल. 2 चेंडू तो खेळलाय, परंतु अद्याप एकही धाव नाहीये त्याच्या खात्यामध्ये. आयुष गोंधळी आतापर्यंत धावा दिल्या 4 बॉल मध्ये 16. उर्वरित 2 चेंडूंमध्ये त्याला देखील कमबॅक करावं लागेल. एक क्लोज फिल्डर ठेवण्यात आलाय सज्जन मोकल साठी. रबर बॉलचे क्रिकेट. टप्पा फोडा पुढे ठेवला, फसलाय. आयुष गोंधळी उलटा धावतोय, परंतु नाही, अशक्य आहे ही कॅच. 2 धावा इथे सहज घेतल्यात सज्जनने. लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचला आणि या 2 धावेने स्कोर 53 झालाय. एक चेंडू बाकी असेल या षटकातील. 53 धावा झाल्यात. धावा दिल्यात आतापर्यंत 18. 13 बॉल 54 धावांची गरज. काय मॅच चालू आहे. अद्याप एकही विकेट गेलेली नाहीये, परंतु चौकार षटकार. प्रत्येक बॉल इथे महत्वाचा आहे. 54 म्हणजे 9 9 षटकार. हेच कॅल्क्युलेशन आता करावं लागेल. आणि चेंडू किती बाकी आहेत तर 13. आयुषच्या देखील डोक्यात तेच असेल. एखादा डॉट बॉल, सिंगल डबल बचाव होऊन जाईल. टप्पा थोडा पुढे ठेवला आणि त्यानंतर बॉलला लेग ब्रेक केला. ही खारकोपरची ओळख आहे. फिरकीचा जादूगार मैदानात पाहायला मिळाला. आणि मी मगाशीच म्हटलं की खारकोपरने अनेक फिरकीपट्टू दिलेले आहेत आणि त्याला आयुष. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 53 आणि आता 12 बॉल विजयासाठी 54 धावसंख्येची गरज आहे. रोशनजी पाटील सरांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि 54 करायचे. आयुषला खरं तर रोशन सर, आपण अनेक समालोचक अनेक ठिकाणी फिरत असतो, समालोचन करत असतो. मी जेव्हा या गावात आलो, बंटी शेठ घरत त्यांनी, म्हणजे त्या अगोदरही आलेलो समालोचन करण्यासाठी, परंतु बंटी शेठ घरत यांच्या होळी चषकामध्ये जे मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा चिल्लर पार्टीकडून खेळत होता आयुष. आणि त्या टीमचा तो कॅप्टन होता चिल्लर पार्टीचा. आणि तिथून त्या खेळाडूने म्हणजे आयुषने ग्रामीण आपल्या संघासाठी असेल चांगली कामगिरी केली. 12 बॉल 54 धावसंख्येची गरज, म्हणजे 9 षटकार 12 बॉल मध्ये. सचिन मोरे समोर आहे गोलंदाजीसाठी. षटकारांची भाषाच बोलावे लागेल ते सूर्या मस्करला. 15 बॉल 46 खेळतोय. टॉपेज घेतले, मागे ऋतांशू आहे. बॉल वळलाय, परंतु आता नाही. सूर्या मस्कर स्ट्राईक सोडत नाहीये. आता 11 बॉल. कदाचित हेच इक्वेशन असेल की 9 षटकार. 106 धावा मात्र कुठल्या, त्यामध्ये ऋतांशू, निमिष मोहिते, मयूर भोईर. डेंजर बॅटिंग. कव्हर्सला मारलाय, फिल्डर आहे आणि इथे झेल झालेला आहे. चांगला झेल पाहायला मिळाला. तो लॉंग ऑफ लिजनला यश होता त्या ठिकाणी. आणि फलंदाज बाद. पहिला धक्का सूर्या मस्करच्या स्वरूपात. कव्हर्सला चांगला झेल टिपताना आपण पाहिलं यशला. शेवटी सूर्या मस्कर असं वाटलं की कदाचित अर्धशतक पाहायला मिळेल पहिल्या इनिंग मध्ये देखील, परंतु या दुसऱ्या इनिंग मध्ये देखील सूर्या मस्कर पोहोचला नाही. आता हा सामना दूर चाललाय, कारण 10 बॉल मध्ये 9 षटकार 54 करायचे. मागच्या ओव्हर मध्ये जरा आयुषच्या विरोधात धावा आल्या, आशा तयार झाली होती की कदाचित धावांचा पाठलाग होऊ शकतो, परंतु आता ते काम कठीण दिसतोय. ऋषी आणखी एक हार्ड हिटर बॅटर. 10 चेंडू 54चे. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये, परंतु ते शक्य करून दाखवावं लागेल. बिट्टू मागील वर्षापासून त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगळ्याच फॉर्म मध्ये. आपल्या गावासाठी, नेरे गावासाठी ॲज अ ऑलराऊंडर आणि तालुक्यासाठी, रायगडसाठी एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची नक्कीच ओळख आहे. आणि लाईन पा कोणती पकडली, ऑफस्टंपच्या बाहेर मुद्दामून बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न करतोय. बॅटरीच्या खांद्याजवळच्या हाईटला चेंडू कसा जाईल
हा प्रयत्न त्याचा सातत्यानं चालू आहे. 107 धावांचा पाठलाग करत असताना 54 झाल्यात नूर 11 पानदिवे संघाच्या. हो, टप्पा पडला, आतमध्ये आला. व्हेरिएशन्स. रबर बॉल चांगला वळतोय, प्रत्येकाला ठाऊक आहे, परंतु विकेट ड्राय असायला हवी आणि पावसाचा थेंबही नाही. आता लेग ब्रेक टॉस केला होता थोडा आणि ते षटक चौथा देखील समाप्त झालाय. जिथे 107 धावांचा पाऊस आपण पाहिला तिथे सचिन मोरेने 2 ओव्हर मध्ये फक्त 17 दिल्यात. आता 6 बॉल 53 करायचे. पुढचे दोन्ही संघ तयारीत राहा. रुचिता 11 उलवे नोड आणि दिती स्पोर्ट्स खारकोपर दोन्ही टीमला विनंती की आपण तयारीत राहा. मॅच 5 ओव्हरची असेल. सहा बॉल 53 करायचे. ऋषीचा फटका लॉंग ऑफला आणि आता मात्र या मॅच मध्ये संपूर्णता प्रयाण 11 उलवे नोड हा संघ हावी झालेला दिसतोय. ध्रुवीत असेल, त्याचबरोबरीने इतरही गोलंदाज असतील. आज नक्कीच चुका झाल्या, कारण अपेक्षा नव्हती. 106 चांगले गोलंदाज आहेत, परंतु शेवटी आज ऋतांशू निमिष मोहितेने खरं तर सुरुवात केली जोरदार. त्यानंतर ऋतांशू आणि शेवट चांगला केला तो मयूर भोईरने. 3च बॅटर खेळले, परंतु त्याने 106 धावा कुठल्या आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना सूर्या मस्करने देखील एक चांगली इनिंग साकारली. परंतु शेवटी आता हा सामना संपूर्णतः झुकलाय प्रयाण 11 उलवे नोडच्या बाजूने. ओपन अपचं क्रिकेट आहे. व्हाईट बॉल. थोडी चिंता वाढवू शकतात, परंतु या धावा 38-40च्या आतमध्ये असतात तर चिंता वाढवली असती. परंतु या धावा जवळजवळ आता 5 बॉल मध्ये 50 करायचे. प्रवेशने घेतले विकेट. सज्जन मात्र इथे होईल बाद. आणखी एक धक्का. पुढचे दोन्ही संघ दिती स्पोर्ट्स खारकोपर आणि रुचिता 11 उलवे नोड दोन्ही टीमला विनंती आहे की आपण तयारीत राहा. टॉस जिंकला होता तो दिती स्पोर्ट्स खारकोपरने. निर्णय काय? दिती स्पोर्ट्स खारकोपर आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण मॅच थांबवून चालणार नाही. आज 2 मॅच एक्स्ट्रा आहेत आणि पहिल्या ज्या 7 मॅच आहेत क्वालिफायर मॅच पर्यंत टॉप 3 ला, त्या सर्वच्या सर्व 5 ओव्हरच्या आहेत. सचिन मोरे, बिट्टू, आयुष, प्रवेश. ओ का बात आहे, चांगला बॉल प्रवेश कडून. मागे कॅप्टन आहे, विकेट कीपर. हे बाउंड्री क्लिअर करू शकला नाही फलंदाज. आणखी एक विकेट. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा, विलंब करू नका. जो काय आपला निर्णय असेल, प्रॅक्टिस वगैरे अजिबात चालणार नाही. लगेचच आपल्या निर्णयांवरती अंमलबजावणी करा. 107 चा पाठलाग 57 झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. खारकोपरचं हे सुसज्ज असं मैदान. आणखी एक डॉट बॉल प्रवेश कडून. प्रवेश कोळी सध्या गोलंदाजी करतोय. हार्ड लक टू टीम नूर 11 पानदिवे. याच धावा जर का अगदी 100च्या आतमध्ये असत्या तर आणखी चांगली लढाई पाहायला मिळाली असती, परंतु 107चं टार्गेट चेस डाऊन करत असताना
शेवटपर्यंत आक्रमण करणं आणि त्याची कन्सिस्टन्सी ठेवणं सोपं काम नाहीये. चांगला फटका शेवटच्या चेंडूवरती फलंदाज शुभमच्या बॅटमधून आणि हा सामना विजयी झालाय. प्रयान 11 उल्वेनोड हा संघ. अभिनंदन या संघाचं आणि नूर 11 पांदिवे संघाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला संघ आहे, चांगले खेळाडू आहेत. शेवटी हार जीत ही होतच असते, यात शंका नाही. आणि या मॅचचा हिरो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट ऋतांशू पाटील. 11 बॉल 46 धावसंख्येची इनिंग ज्याने साकारली. जू गावचा ऋतांशू पाटील ठरलाय या मॅचचा हिरो. मॅच समरी प्रयान 11 उल्वेनोड 106 वरती 1. ऋतांशू पाटील 11 बॉल 46. निमेश मोहितेने ज्याने सुरुवात केली डावाची 12 बॉल 29. शेवटी आला तो मयूर भोईर 7 बॉल 26. सर्व गोलंदाज महागडे ठरले. शुभमने फक्त 10 दिल्या, बाकी सर्वच्या सर्व गोलंदाज महागडे ठरले. आणि नूर 11 पांदेवे संघाकडून सूर्या मस्कर एकटा खेळला 17 बॉल 46. आणि गोलंदाजी प्रवेश कोळी 9 बॉल माफी असावी 9 धावा देत 2 विकेट त्याने घेतल्या. सचिन मोरे बिट्टू 2 ओव्हर फक्त 17 धावा 1 विकेट. वैभव पाटीलने देखील 18 दिल्या आणि आयुषने देखील कमी धावा देत संघाला विजय करून दिला. अभिनंदन या संघाचं. आणि आता पुढचे दोन्ही संघ मॅचला आपण त्वरित सुरुवात करावी. ऋतांशू पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, त्याचं देखील अभिनंदन. आणि आता आपण मॅचकडे वळतोय. पुढील सामन्यासाठी आपण